कळतंय आता सगळेच खूप हायपर आहेत. आपण एक काम करू, आपण थोडा वेळ देऊयात मग बोलूयात ना यावर प्लीज. रो, मी एक साधा प्रश्न विचारलाय. तुला एक घर हवंय की मी? धीरा धीरा प्लीज फॉर गॉड सेक आपण असे इम्पल्सिव्ह डिसिजन्स नको घेऊयात प्लीज. तुला परत एकदा विचारते मी, हे घर की मी? डिस्कशन करायची वेळ निघून गेली, आता डिसिजन घ्यायची वेळ आली आहे. मला सांग, मी की हे घर? तुला माहितीये ना धीर, मी हे घर सोडून नाही जाऊ शकत, माझ्या घरच्यांना सोडून नाही जाऊ शकत. आई बाबा आहेत ते माझे, आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे माझ्यावर अवलंबून आहेत ते. धीरा प्लीज प्लीज डोंट मेक इट टू डिफिकल्ट फॉर. आपण थोडा वेळ घेऊयात ना यावर. आय गेट इट. तू मला अबंडन करायला तयार आहेस, पण तुला हे घर अबंडन नाही करायचंय. बोलते धीरा, कुठे जातेस तू? कशासाठी आणि का? बाबा, मी नाही राहू शकत इथे. माझ्या घरी निघून जाते. हे बघा धीरा, तुझ्या जाण्यानं हा प्रॉब्लेम सुटणार नाहीये. इथे थांबण्याने पण सॉल्व्ह होणार नाहीये ना. उलट मी इथे थांबले तर आणखीनच जास्त इन्सल्ट होईल. बघितला कसा कलियुग आहे ते. घरातल्या रीतिरिवाजांबद्दल, सोसायटीच्या नियमांबद्दल मी 4 शब्द बोलायला गेले तर उलट मलाच ऐकवलं. माझाच इन्सल्ट झाला इथे. धीरा, अरे बाळा, हे घर तुझं आहे ग. तू या घरची लक्ष्मी आहेस. असं जाऊ नकोस रे. हवं तर त्या बाईच्या वतीनं मी तुझी माफी मागतो. प्लीज. तुम्ही प्लीज माफी नका मागू. प्लीज, मला तुम्हाला खरंच हर्ट नाही करायचंय. मी मान्य करते, माझ्या मैत्रिणींकडून चूक झालीये. बाबा, ते माझ्या खूप वर्षांपासूनच्या मैत्रिणी आहेत. हो, शिकतील ना हळूहळू. ते वेड्या नाही आहेत. आम्ही आतापर्यंत एक सर्टन लाईफस्टाईल जगत आलो आहोत. त्यामुळे आमच्यासाठी, माझ्यासाठी ही लाईफस्टाईल ही खूप वेगळी आहे, जी मी ऍक्सेप्ट करण्याचा प्रयत्न करतेय. बाबा, मी काही केलं, किती चांगलं वागण्याचा प्रयत्न केला तरी आईंना नाही आवडत आहे. मी जर या घरात राहिले ना बाबा, तर आमच्या दोघींची फक्त आणि फक्त भांडणं होणार आहेत. आणि हे या घरातल्या कुठल्याही माणसासाठी फेअर नाहीये. मला प्लीज जाऊ द्या. धीरा थांब ना एकदा, प्लीज थांब ना. प्लीज. तसं काही घर सोडून उपकारच करते आमच्यावर. आई, काय प्रॉब्लेम आहे का तुझा? बाहेर अरे तू बघत काय उभा आहे? जा ना तिच्या मागे, थांबवण्याचा प्रयत्न कर तिला. जा. बाबा, कसं थांबवते? ती ऐकतच नाहीये माझं. तरी जा, परत बोल तिच्याशी. जा. माझ्या भरल्या घराचा सत्यानाश केलास ना तू. स्वतःच्या पोटच्या पोराच्या आयुष्याची खेळलीस तू. कदाचित परमेश्वर तुला माफ करेल, पण लक्षात ठेव, मी तुला कदापिही माफ करणार नाही. पटापट हात चालवा रे. आणि एक मिनिट, हे बघ, हा फुलं आणली आहेस ना, हा ही कमान नीट लावायची आहे आणि लाइटिंग वगैरे नीट केलंस ना, सगळं एकदम चकाचक झालं पाहिजे, कळलं? पटापट हात चालवा. चला चला, पटकन चल. हा तिथे तिथे ते सरळ कर. हॅलो, हा म्हणतात ते, बोला. आता आम्ही मोठ्या फ्लॅट मध्ये राहायला जाणार. करून टाका आमच्यासाठी नवीन फ्लॅट बुक मोठा. इच्छा खरंच छान आहे तुमची, पण आधी दिलेलं काम करा तुम्ही. अहो, केलं की तुमचं काम झालं ना. शर्थीने खिंड लढवलीये मी. हा, तुम्हाला जे हवं होतं ते केलंय मी. एक मिनिट आहे अंशू, पटकन गेला. हॅलो, हो वीणबाई, ऐकताय ना? काय चाललंय तुझं? कुठे होतास इतका वेळ? समर सारखा तुझ्याबद्दल विचारतोय मला. मॉम यार प्लीज. बस झाला तुझा आगाऊपणा.
अरे तुला जरा तरी जाणीव आहे का तुझी मॉम तुझ्यासाठी काय काय करते ते? तुझ्यामुळे किती वेळा कोणाकोणाशी खोटं बोलावं लागतंय मला. जा आता आतमध्ये आणि थांब. समजते किंवा कोणी तुला विचारलं कुठे होतास तर अधीरा बरोबर होतो म्हणून सांग. इज दॅट क्लिअर? हो वीणबाई, हॅलो ऐकताय का? हॅलो हॅलो, अहो कुठे आहात तुम्ही? आहात का जागेवर? हा हॅलो, सॉरी सॉरी. हल्लीची मुलं ना डोक्याला ताप देतात तो नुसते. किती करा काही करा, यांना किंमतच नसते आपली. सेम टू सेम आमच्या घरी पण तेच आहे हो. आपण इतकं चांगलं करायला जावं आपल्या मुलांसाठी, त्यांना वाटतं आपणच दुष्ट आहोत. म्हणजे आता काय झालं? तुमची अधीरा हो. अधीरा? अधीराचं काय? आता पाठवली की तिला तुमच्याकडे? तेच तर मी सांगत होते, तुम्ही ऐकलं नाहीत का मागासपासून माझं? ऐकत नव्हता तुम्ही? झालं, मी अधीराला पाठवलं. गेली ती घर सोडून. काय? हो. ऐक ना अतिरा, अगं आय एम बेगिंग यू, प्लीज असं करू नकोस. तू ऑलरेडी चूज केलंयस. तुझ्यासाठी आणि तुला तुझी फॅमिली जास्त इम्पॉर्टंट आहे. प्लीज लेट मी गो. अदिरा, तू वेडी आहेस का ग? अगं तूही माझी फॅमिली आहेस. अदिरा लुक, आय जेन्युइनली लव्ह यू अदिरा. आणि आय अग्री, अगं आज जे झालं ते कम्प्लीट चुकीचं झालं. पण ऐक ना, याचा अर्थ असा नाहीये ना तू असं काहीतरी एक्स्ट्रीम स्टेप उचलशील. रोज काहीतरी बोलतायत अरे त्या. त्यांचं फुगणं, त्यांचं रुसणं हेच सुरू आहे आणि यामुळे कोणीच खुश नाहीये घरात. आणि रोमी, तुला पहिल्याच दिवशी म्हणू शकले असते की आपण सेपरेट राहूया.